फोटोग्राफी किती महत्वाची आहे? आता सोशल मीडिया आपण म्हणतो किंवा आजकालचं जग जे झालेलं आहे, तसं फोटोग्राफी उपजत असते की एखादा उत्कृष्ट फोटोग्राफर घडवला जाऊ शकतो? आता यात जर तुम्ही म्हणाल तर फोटोग्राफीत बरेचदा असं मी बघितलंय की बऱ्याच लोकांच्यात कला असती पण ती त्यांना दिसत नाही. की चांगला फोटोग्राफर की चांगला कॅमेरा काय महत्वाचं असतं चांगल्या फोटोसाठी? तर ऍक्च्युली पर्सन बिहाइंड द कॅमेरा मॅटर्स. म्हणजे आता हा जो माझे जे मी कॅमेरे आणलेले आहेत, आता या कॅमेऱ्याला ॲटो मोडच नाहीये. मोबाईल आजकाल इतके चांगले झालेले आहेत की तुम्ही जनरल तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी आणि सामान्य फोटोग्राफी तुम्ही त्यांना खूप एन्जॉय करू शकता. फोटोग्राफी शिकवता म्हणजे नेमकं काय शिकवता? फोटोग्राफीत मेन हेच आहे, व्हिज्युअलायझेशन हे खूप मॅटर करतं आणि इट्स अ पार्ट ऑफ हॅबिट. तुम्हाला स्वतःला ती सवय लावून घ्यावी लागते. तर फोटोग्राफी जर तुम्ही बघाल तर फोटोग्राफी इज अ कॉम्बिनेशन ऑफ आर्ट अँड सायन्स. माझ्या फोटोमध्ये 24 मिलियन्स डॉट आहेत. तेवढ्या डॉटनी मिळून माझा फोटो तयार झालेला आहे. 24 मिलियन डॉट्स आहेत, तेवढे डॉट्स आहेत. तुम्ही जो फोटो काढत असाल तर तुम्ही चांगला काढा. तुम्ही मेमरी प्रिझर्व करताय तर त्या चांगल्या प्रकारे करा. सगळं एडिटिंग आलेलं आहे त्याच्यामुळे फोटोग्राफी किल झाली असं वाटतं तुम्हाला? पूर्वी एडिटिंग आणि मॅनिप्युलेशन यात एक थिन लाईन होती. पहिल्यापासून अगदी लहानपणापासून वाटायचं ना की असं का करत असतील, म्हणजे फोटो काढताना एक डोळा झाकलाच पाहिजे का फोटोग्राफरने? असं फोटोग्राफी ही फक्त हॉबी म्हणून शिकली पाहिजे की प्रोफेशन म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे? हा मी खूप जणांना बेसिकली हा कॉमन असलेला हाय, हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आज आपल्या मंचावरती ज्या विषयाची चर्चा होणार आहे तो विषय माझ्या तर अत्यंत जवळचा आहे, परंतु तुम्हा सर्वांच्याच जवळचा आहे. एक चांगला फोटो काढणं आणि खूप सारे चांगले फोटो काढून स्वतःच्या दिवसाची चांगला शेवट करणं हे प्रत्येकाला गरजेचं असतं. सोशल मीडियाच्या या काळामध्ये आपले फोटो चांगले यावेत असं कोणाला बरं वाटत नाही? प्रत्येकालाच वाटतं. कारण आपले फोटोज हे आपलं जगासमोर मांडलेलं एक रूप आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून. म्हणून चांगले फोटो काढणं, त्याचा जतन करणं हे आजकालच्या काळाची प्रत्येकाची एक हॉबी झालेली आहे. परंतु चांगला फोटो काढणं हे एक आर्ट आहे. ते तेवढंच अवघड आणि तेवढंच सोपं आहे शिकलं तर. आणि तेच समजून घेण्यासाठी, ते शिकण्यासाठी आणि त्याच्यामागचं जे काही आर्ट आहे, त्याच्यामागचं जे काही शास्त्र आहे ते समजावून सांगण्यासाठी आज आपल्या मंचावरती जे गेस्ट आलेले आहेत ते आहेत मिस्टर देवेंद्र प्रभुने सर. देवेंद्र प्रभुने सर हे पिक्साविन्स फोटोग्राफी स्कूलचे सर्वेसर्व आहेत आणि जवळपास 2012 पासून त्यांनी या स्कूलची स्थापना केलेली आहे. हजारो विद्यार्थ्यांना फोटोग्राफी त्यांनी शिकवलेली आहे आणि फोटोग्राफीबद्दलचं सगळं काही मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या मंचावरती ते आलेले आहेत. एक चांगला फोटो कसा काढायचा, दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं मोबाईल फोटोग्राफी, कॅमेरा फोटोग्राफी. मोबाईलमधले आपले जे काय आलेले मेगापिक्सल्स आहेत, फोटोजेनिक असणं, फोटोजेनिक नसणं, हे सगळं काय असतं, फोटोग्राफीचा इतिहास काय आहे आणि आज मोबाईलमध्ये फोटोग्राफी आल्यापासून काय रिव्होल्युशन झालेलं आहे. फक्त हॉबी म्हणून फोटोग्राफी शिकू शकतो की त्याला प्रोफेशनसुद्धा बनवू शकतो आणि ते कसं बनवू शकतो याची देखील चर्चा काहीशा प्रमाणात आजच्या पॉडकास्टमध्ये होणार आहे. मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, सरळ आपण आपले जे आजचे गेस्ट आहेत, प्रेस्टिजियस गेस्ट मिस्टर देवेंद्र प्रभुने सर यांच्याकडे वळूयात आणि बघूयात आज आपल्याला काय शिकायला मिळते ते. नमस्कार. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुमचं राजमंचावरती. कसे आहात? मी मस्त आहे आणि या चॅनलवर तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. सर, मी थोडक्यात तुमचं इंट्रोडक्शन दिलेलंच आहे, परंतु मला असं वाटतं की अगदी तुम्ही फोटोग्राफी या क्षेत्राकडे कसे वळलात, तुमचा म्हणजे फोटोग्राफीकडे वळणं आणि ते शिकवण्यासाठी प्रवृत्त होणं किंवा शिकवायला लागणं हे सगळं कसं काय घडलेलं आहे? फोटोग्राफी म्हणाल तर फोटोग्राफी हा माझा खूप लहानपणीपासूनचा छंद आहे आणि तो मी माझ्या वडिलांकडून घेतला. माझ्या वडिलांनी फोटोग्राफीची आवड होती आणि मी आणि माझे वडील वापरत असलेले सगळे कॅमेरे मी इथं आणलेत लोकांना दाखवण्यासाठी. तर म्हणजे मी जेव्हा समजतंय तेव्हापासून कॅमेरा हातात घेतोय, बघतोय, फोटो काढतोय. वडिलांनी सुरुवातीला मला फोटोग्राफीचं फॉर्मल शिक्षण दिलं, त्यानंतर मी एक फोटोग्राफीचं शिक्षण घेतलं आणि म्हणजे त्या काळी फिल्म होती पण इव्हेंच्युअली माझं शिक्षण इंजिनिअरिंगमध्ये झालं. मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे. मी सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमध्ये गेली 25 वर्ष काम करतोय. माझं जे इलेक्ट्रॉनिक्सचं ज्ञान आहे आणि फोटोग्राफी याच्यामुळं मी डिजिटल फोटोग्राफी क्षेत्रात पण बरीच प्रगती करू शकलो. आणि सुरुवातीला असं होत होतं की एवढे वर्ष फोटोग्राफी करतोय त्याचा अनुभव ह्याच्यावरून माझे मित्र, नातेवाईक किंवा कंपनीमध्ये काही छोटी फोटोग्राफी रिलेटेड वर्कशॉप घेणं हे सुरू झालं.
आणि 2012 मध्ये म्हणजे माझ्या लग्नानंतर माझी मिसेस वैशाली पण माझ्याबरोबर फोटोग्राफी करत होती आणि आम्ही दोघं मिळून फोटोग्राफी एन्जॉय करत होतो. 2012 मध्ये आम्ही ठरवलं की आपण ह्याचं थोडंसं आपण एक क्लासमध्ये रूपांतर करू आणि म्हणजे आपल्या ज्ञानाचा इतरांनाही फायदा करून देता येईल. आणि त्यावेळेला असं होत होतं की 2008च्या नंतर मेजॉरिटीली मी बघितलं की DSLR बरेच मार्केटमध्ये आले होते. लोकं DSLR कॅमेरा घेत होते. पण त्यांना कसा कॅमेरा वापरायचा, काय करायचं ह्याच्या बऱ्याच अडचणी होत्या. त्यामुळं वैशाली पण आमचा मुलगा जसा मोठा व्हायला लागला, तिलाही स्वतःचंच काहीतरी सुरू करायचं होतं. तर त्यामुळं आम्ही दोघांनी असा विचार केला की आपलं नॉलेज इतरांना देऊन लोकांना पण उपयोग होईल, असं आपण काहीतरी सुरू करू शकतो. आणि बरोबर. त्यातून पिक्झाइन्स फोटोग्राफी स्कूल आमची सुरू झाली. सुरुवातीला म्हणजे आम्ही हॉटेलमध्ये म्हणजे जे बँक्वेट हॉल असतात तिथं वर्कशॉप सुरू केले. तिथून जागा घेऊन आम्ही छोटंसं क्लासरूम सुरू करून इव्हेंच्युअली आम्ही आमचा जो रोडमॅप होता त्याप्रमाणे आम्ही पुढं प्रोफेशनल फोटोग्राफी कोर्सेस पण आता सुरू करून जवळजवळ प्रोफेशनल फोटोग्राफी 2017 पासून आम्ही प्रोफेशनल फोटोग्राफीचे पण ट्रेनिंग सुरू केलेले आहेत. फोटोग्राफी किती गरजेची आहे प्रत्येकाला कळतंय. ठीक आहे, मी सुद्धा सुरुवातीला इंट्रोडक्शन देताना तेच सांगितलं की आजकाल सोशल मीडियाच्या काळामध्ये प्रत्येकाला चांगले फोटो काढायचे स्वतःचे. तुमच्या नजरेतून मला ऐकायला आवडेल सर की फोटोग्राफी किती महत्त्वाची आहे? आता सोशल मीडिया आपण म्हणतो किंवा आजकालचं जग जे झालेलं आहे हे म्हणजे खूपच जवळ आलेलं आहे या कम्युनिकेशनच्या माध्यमांमुळं. आपण व्हॉट्सअपवर कम्युनिकेट होतो, झूम मीटिंग असतात, कंपनीच्या मायक्रोसॉफ्ट टीम मीटिंग्ज असतात. आता कंपनीत सुद्धा आपण बघतो की कंपन्या लोकांना हायर करून कंपनीच्या मॅनेजमेंट किंवा की लोकांचे फोटो व्यवस्थित काढून घेतात. कारण युअर फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन आपण म्हणतो. त्यामुळे पहिलं इम्प्रेशन बरेचदा आपलं लोकांचं व्हर्च्युअली होतं. आपण जर एखाद्याचं व्हॉट्सअपवर कनेक्ट झालो तर पहिला आपण बघतो तर त्याचं डीपी बघतो आणि तिथून त्याची एक इमेज तयार होते. करेक्ट. त्यामुळे तुमचं इम्प्रेशन हे चांगलं होणं हे फार महत्वाचं असतं. आता आम्ही बघतो की कंपन्या पैसे देऊन त्याच्यासाठी खर्च करून लोकांचे चांगले फोटो यावेत, स्माइलिंग फोटो यावेत, तिथले एम्प्लॉई आनंदी आहेत हे दाखवता यावं ह्याच्यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे फोटोग्राफीचं जर तुम्ही म्हणाल तर चांगला फोटो येणं हे अगदी आयुष्यातल्या प्रत्येक घटने म्हणजे साठी ते महत्वाचं झालेलं आहे. अच्छा, तुम्ही ऑफ कॅमेरा एक मला मगाशी गोष्ट सांगितली होती की तुम्ही तुमच्या लहानपणी ते 36 फोटो वगैरे काढायचे. तुमचे जे लक्ष्मी मंगळागौर आहे किंवा गणपती आहे त्याची काय स्टोरी? ती छान स्टोरी मला आवडली होती. प्रेक्षकांसोबत जर शेअर केली तर खूप छान आहे. नक्कीच. तर ऍक्च्युली म्हणजे मी लहानपणीपासून हा कॅमेरा वापरतोय आणि माझ्या मित्रांनाही ते माहित होतं की मी फोटो काढतो वगैरे. तर मित्रांना आणि त्या काळी सगळ्यांकडेच फोटो या विषयाची उत्सुकता होती आणि पूर्वी फारच कमी फोटो काढले जायचे. आणि तुम्हाला तर गणपतीत माहित आहे की गणपतीत जेव्हा गौरी असतात, गौरीला नैवेद्य असतो, सगळं असतं, तो एक मोठा उत्साह असतो. लोक गणपतीला आरास करतात आणि प्रत्येकाला असं वाटत असतं की आपले गणपतीचे फोटो असावेत. तर मित्र माझ्या मागे लागायचे की माझ्या गणपतीचा फोटो काढ. आता कुणाचा काढायचा कुणाची नाही. त्यामुळे मग आम्ही असं ठरवलं होतं की सगळ्या मित्रांनी ठरवायचं बसून की एक 36 फोटो एक रोल सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन करून विकत आणायचा आणि प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन किती तर त्याचे फोटो किती, त्याच्या प्रिंट किती, त्याप्रमाणे त्याचं कॉन्ट्रीब्युशन आम्ही ठरवायचो. आणि मग कोणाच्या 3 प्रिंट आहेत, कोणाच्या 2 आहेत, कोणाचे 5 आहेत, त्याप्रमाणे आम्ही ठरवायचो. कॉन्ट्रीब्युशन तसं असायचं. रोल आणायचा आणि मग प्रत्येकाच्या घरी जायचं. मग ती म्हणजे माझी पहिली कमर्शियल असाइनमेंट असल्यासारखं होतं. अगदी सेलिब्रिटी सारखं त्या घरात मला ट्रीटमेंट मिळायची. घरातले सगळे असे एकदम आवरून नटून बसलेले असायचे. मग ते वाट बघत बसलेले आणि सगळे असे त्या गणपतीच्या आरासन त्याच्या बाजूला बसून 2-3 जे काही फोटो आहेत ते काढून सगळं चालायचं. आणि मग घरात कोणीतरी मोठं असायचे, आजोबा, काका कोणाच्या, आणि मग ते एकदम दटावायचे, अरे आमचा अजून एक फोटो काढ. आता इथं सगळ्या फोटोचं तर गणित झालेलं आहे, तर कोणाचा एक्स्ट्रा फोटो काढायचा म्हणजे मग हे सगळं चुकणार. त्यावेळेला म्हणजे आपल्या कॅमेऱ्याच्या फ्लॅशला एक टेस्टचं बटन असतं. ते टेस्ट बटन प्रेस केलं की नुसता फ्लॅश फायर होतो. पण मी अगदी कॅमेरा घ्यायचो, पोज करायचो आणि हळूच ते टेस्ट बटन दाबायचो. त्यांना वाटायचं की आपला फोटो काढून मिळाला, पण प्रत्यक्षात वेगळंच घडलेलं असायचं आणि ते फक्त मला माहित असायचं. ते समाधानी आणि माझं हे काम झालेलं. थोडक्यात स्कॅमच होता छोट्या. त्याला स्कॅम म्हणता येत नाही, कारण शेवटी काय आहे ती वेळ मारून देणं म्हणतात. कारण फोटोचं गणित तर फिक्स होतं की 36 फोटोंचे तर कोणाकोणाचे किती फोटो ठरलेले. बरोबर.
जसं आपण मगाशी बोललोत, की हे फोटोग्राफी आहे ना, कला आहे. आपण जसं म्हणतो, की पहिल्यांदाही आपण सुरुवातीला सांगितलं, की एक अशी कला आहे ज्याच्यामध्ये एखाद्याचं त्याची भावना, त्याचं इमोशन किंवा त्याची स्टोरी जतन करून ठेवण्याची ताकद आहे. जर आपण फोटोग्राफीला कला म्हटलं, तर मला आपसुकच एक अशी गोष्ट विचारावीशी वाटते, की जशी कला असते ती उपजत असते, जन्मजात असते. म्हणजे एखादी सिंगिंगची कला असेल, डान्सिंगची कला असेल, पेंटिंग असेल, हे उपजत असतं. तसं फोटोग्राफी उपजत असते, की एखादा उत्कृष्ट फोटोग्राफर घडवला जाऊ शकतो? आता यात जर तुम्ही म्हणाल तर फोटोग्राफीत बरेचदा असं मी बघितलंय, की बऱ्याच लोकांच्यात कला असती, पण ती त्यांना दिसत नाही. बरोबर. बरेचदा ते फोटो काढल्यानंतर त्यांना कळतं, की अरे आपण पण चांगले फोटो काढू शकतो. येस. आणि बेसिकली माझ्या दृष्टीनं प्रत्येक जण हा युनिक आहे आणि त्याच्यात स्किल असतात, त्याच्यात कला असती, प्रत्येकाची विजन वेगळी असती आणि काहींची जास्त क्रिएटिव्ह विजन असती, पण ज्याच्याकडे नसती तो प्रयत्न करून ती डेव्हलप पण करू शकतो. आणि असे खूप उदाहरणं आहेत की जे कष्ट घेऊन त्यात पुढे गेलेले आहेत. किंवा ज्यांना फोटोग्राफीचा संबंध नसतो अशी लोक पण कधी कधी कॅमेरा हातात घेतात, त्यात सक्सेस होतात आणि पुढे जातात. आता गौतमराज अध्यक्ष ते पत्रकार होते, अचानक फोटोग्राफर आला नाही म्हणून ते कॅमेरा घेऊन गेले आणि पुढे त्यांचं करिअरच बदलून गेलं, ते फोटोग्राफर झाले. फार मोठे फोटोग्राफर आहे. हा, मग असं काही डेव्हलप होऊ शकतं. तुम्हाला बरेचदा आत आपल्या काय लपलंय हे आपल्याला माहित नसतं. बरोबर, खूप छान. मग मला असं विचारायचं आहे, की चांगला फोटोग्राफर की चांगला कॅमेरा, काय महत्वाचं असतं चांगल्या फोटोसाठी? तर ऍक्च्युली पर्सन बिहाइंड द कॅमेरा मॅटर्स. म्हणजे आता हा जो माझे मी कॅमेरे आणलेले आहेत, आता या कॅमेऱ्याला ॲटो मोडच नाहीये. अच्छा, म्हणजे प्रत्येक फोटोच्या वेळेस वेगळी सेटिंग करावी लागते? आपण सेटिंग केली तरच परफेक्ट फोटो येतो, चुकीची सेटिंग केली की फोटो गेले. आता ज्याला हा कॅमेरा कसा वापरायचा आहे किंवा फोटोग्राफीतलं काही ज्ञान नाहीये, अशा माणसाला जर मी हा कॅमेरा दिला तर तो फोटो काढू शकेल का? तर बेसिकली तुम्हाला हे ज्ञान असणं हे पहिला महत्वाचं आहे. जो चांगला फोटोग्राफर आहे त्याच्या हातात मोबाईल दिला तरी तो खूप चांगल्या प्रकारे फोटो काढू शकतो, कारण त्याची एक जी विजन सेट झालेली असती ती विजन मॅटर करते. बरोबर, पण टेक्नॉलॉजीचा फायदा होतो ना? म्हणजे टेक्नॉलॉजीचा फायदा जर आपण म्हणायला गेलं तर ज्याला कार चालवता येते त्याला ऑटो गिअरची गाडी चालवणं हा टेक्नॉलॉजीचा फायदा आहे. पण ज्याला कारच चालवता येत नाही त्याला तुम्ही ऑटो ड्राईव्ह द्या नाहीतर मॅन्युअल कार द्या, त्याला काही उपयोगच नाहीये. तो ऑटो द्या नाही मॅन्युअल, तो ऍक्सिडेंट करणारच आहे. म्हणजे इथे फोटोग्राफरच महत्त्वाचा तिथं पहिली स्किल महत्वाची आहे. टेक्नॉलॉजी हे तुमचं काम सोपं करते. बरोबर, परंतु ती नजर किंवा पण जास्त टेक्नॉलॉजी याच्यामुळे गोष्टी अवघड पण होतात. म्हणजे आता पूर्वीचे कॅमेरे जर तुम्ही फिल्मचे बघितले तर त्याला सेटिंग फार कमी होती, पण आता नवीन कॅमेऱ्यात इतकं फॅसिलिटी इतकं सेटिंग आलंय की माणसाला म्हणजे खूपच अवघड होतं. म्हणजे सर्वसामान्य माणूस की ज्याला फार टेक्निकल मध्ये जायचं नाहीये, फोटोग्राफीवर फोकस करायचा आहे, त्याला पण 10-15 वेगवेगळे सेटिंग समजून घ्यावे लागतात. फोटोग्राफी करताना म्हणजे आर्टपेक्षा ह्या गोष्टीवरती भर वाढला आता असं झालेलं आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी जसा फायदा देते तसा त्याचा डाऊन साइड पण झालेला आहे. काय होतं, चांगल्या कंपनीचा किंवा चांगल्या क्वालिटीचा मोबाईल घेतला की लोकांना वाटतं की आम्ही कॅमेऱ्यापेक्षाही चांगले फोटो काढू शकतो. मोबाईल की कॅमेरा काय बेस्ट आहे फोटोग्राफीसाठी? तर बेसिकली आता स्पेसिफिक मोबाईलवर आपण नंतर येऊयात, की आज जसं आयफोन, माझ्याकडे आयफोन आहे, मला काय कॅमेऱ्याची गरज आहे असं म्हणणार आहे त्याच्याकडे येऊयात. पण आयफोन की आपलं मोबाईल की कॅमेरा? तर आता बेसिकली आहे सर्वसामान्यांना असं वाटतं की आयदर मोबाईल आहे किंवा आपल्याकडं मिररलेस किंवा DSLR कॅमेराज आहेत, म्हणजे एकदम हाय एंड. तर असं नाही आहे. या 3 बेसिकली मेन कॅटेगरी आहेत. एक तर मोबाईल फोन आहे, त्यानंतर पॉइंट अँड शूट कॅमेरा येतात आणि त्यानंतर प्रोफेशनल कॅमेरा जे DSLR किंवा मिररलेस कॅमेराज येतात. आता मोबाईल किंवा कॅमेरा हे बेसिकली आपल्या गरजेवर ठरतं, की ज्याला आपल्याला कॅज्युअल फोटो काढायचे आहेत, फॅमिली फोटो काढायचे आहेत, जनरल फोटो काढायचे, तो माणूस मोबाईलवरती भागवू शकतो, कारण त्याला वेगळी इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही, वेगळं डिव्हाइस नको. पूर्वी पण तुम्ही बघाल तर पहिल्यापासून सगळ्यांकडे कॅमेरा हे होतेच. म्हणजे फिल्मच्या दिवसात पण जे हौशी फोटोग्राफी करायचे त्यांच्याकडे SLR कॅमेरा होता. ज्यांना फोटोग्राफीची थोडीफार आवड आहे अशांच्याकडे याशिकाचे जुने कॅमेरा होते. ज्यांना ज्या लेवलला फोटोग्राफी करायची आहे त्या लेवलला करायचे, पण आता त्याप्रमाणे ते कॅमेरे वापरायचे. पण आता मोबाईलमुळं प्रत्येकाच्या हातात कॅमेरा आलाय आणि कॅमेरा हे आर्टिस्ट टूल जसं आपण म्हणतो तसं एक डिव्हाइस आहे की जे आपल्याला मेमरी कॅप्चर करायला मदत करतं. मग तुमच्याकडे कुठला फोन आहे, मोबाईल आहे, काय आहे, ह्याच्यापेक्षा तुम्ही
त्या फोननी चांगले फोटो काढले तर ते फोटो तुम्हाला 5 वर्षांनी 10 वर्षांनी तुम्हाला एक मेमरी म्हणून फार कामाला येणार आहेत. त्यामुळे बेसिक मोबाईल आहे त्याच्यावर तुम्ही बेसिक गोष्टी सुरू करू शकता, ज्याला फार पुढे जायचं नाहीये. बरोबर. आता काही लोक असे असतात की ज्यांना मला ट्रिपला चांगले फोटो आले पाहिजेत, माझ्याकडे झूम हवंय. मोबाईल कॅमेराजमध्ये झूम पॉसिबल नसतं. म्हणजे आता तुम्ही झूम करताना बघाल तर कॅमेऱ्याच्या लेन्सेस ऍडजस्टमेंट होत असतात. तर ते बेसिकली मोबाईलमध्ये शक्य नाही. मग मोबाईलमध्ये झूम कसं करतात, तर तुमच्या कॅमेऱ्याला 1 लेन्स आहे, 2 लेन्स आहे, 3 लेन्स आहे. तर फिजिकलीच वेगळे वेगळे कॅमेराज तिथं इम्प्लिमेंट केलेले असतात. पण ह्याच्यावर सगळ्यावर मर्यादा असते. जेवढं ऍक्च्युअल झूम ऑप्टिकल झूम होऊ शकतो तेवढं होऊ शकत नाही. मग बरेचदा मोबाईलमध्ये डिजिटल झूम होतं. डिजिटल झूममुळे इमेज क्वालिटी इम्पॅक्ट होती. त्यामुळे डिजिटल झूम कधीच करू नये. आता तुम्हाला ट्रिपला वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो काढताना तुम्हाला झूमची आवश्यकता असते. त्या केसमध्ये तुम्ही काय प्रेफर कराल की तुम्ही बेसिकली पॉइंट अँड शूट कॅमेराला जाल की ज्याला लेन्स वगैरे बदलायला लागत नाही, लिमिटेड गोष्टी असतात. बेसिक फोटो तुम्ही डायरेक्ट घेतले आणि कॅमेऱ्यातनं वापरले तर ते पॉसिबल असतं. ज्याला थोडीशी ऍडव्हान्स लेवलची फोटोग्राफी करायची आहे किंवा काही काही जे असतात बर्डिंग करतात की जे म्हणजे बर्ड्स वगैरेचा अभ्यास करण्यात करणारी जी लोक असतात, अशा लोकांना तुम्ही तिथं जाऊन पक्ष्यांचे फोटो हे रेकॉर्डसाठी काढायचे असतात. त्यावेळेला त्यांना बेसिकली फार हाय एंड कॅमेरा टेक्नॉलॉजी यात जायचं नसतं. अशा लोकांकरता हाय झूमचे कॅमेराज असतात. ते हाय झूमचे कॅमेराज तुम्ही वापरले तर तुमचा पर्पज सर्व होतो. आणि ज्याला फोटोग्राफी पूर्ण एन्जॉय करायची आहे, म्हणजे पोर्ट्रेट असे प्रोफेशनल सारखे आले पाहिजेत किंवा मॅक्लोज फोटो काढायचे आहेत, फुलांचे आहेत, इन्सेक्ट्स, फुलपाखरं आहेत, प्राणी आहेत, पक्षी आहेत, असे जे वेगवेगळे फोटो काढायचे आहेत अशांसाठी म्हणून मग DSLR मिररलेस कॅमेरा येतात की मग त्याच्यात कॅमेरा असतो, वेगवेगळ्या लेन्सेस असतात, लाईट्स असतात, तर सिस्टीम असते आणि तो पूर्ण एक सेटअप शिकणं आणि मग फोटोग्राफी प्रोसेस पूर्ण मग एडिटिंग येतं त्यात. अशा सगळ्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या त्यांना करत राहाव्या लागतात. तर ज्याला सगळ्या ह्यात पडायचंय त्यानं DSLR किंवा मिररलेसला जावं. ज्यांना फार काय करायचं नाहीये त्यांच्याकरता 2 कॅटेगरी आहेत, आयदर मोबाईल किंवा मग तुम्ही पॉइंट अँड शूट कॅमेरा घ्या. ओके. काय होतं की फोटोग्राफी म्हटलं की आता आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, प्रत्येक जण एक फोटो कॅप्चर करतो. जसं कॅमेऱ्याचे काही स्ट्रेंथ अँड विकनेस आहेत तसं मोबाईलचेही काही स्ट्रेंथ अँड विकनेस वेगवेगळे, तो भाग अगदी वेगळा. माझ्या हातात मोबाईल आहे, मी असा मोबाईल पकडला, त्याच्यात काही ऑटो सेटिंग असतात, फोटो काढला ते आपोआप क्लिक करतं. बऱ्याचदा काय होतं की फोटोग्राफी तुम्ही शिकवता, माझ्याही मनात पहिला प्रश्न येतो, तो माझ्या मनात आलेलाच प्रश्न की फोटोग्राफी शिकवता म्हणजे नेमकं काय शिकवता? हा अगदी मला कॉमन प्रश्न आहे. म्हणजे बरेच जण असं फोटोग्राफी त्यात शिकवण्यासारखं काय असा खूप खूप जण मला प्रश्न विचारतात. तर फोटोग्राफी जर तुम्ही बघाल तर फोटोग्राफी इज अ कॉम्बिनेशन ऑफ आर्ट अँड सायन्स. तर फोटोग्राफी म्हणजे आपण जो कॅमेरा आहे हा कॅमेरा कशाच्या रिलेटेड आहे, आपण फोटो काढतो म्हणजे काय कॅप्चर करतो, तर लाईट कॅप्चर करतो. बरोबर. तर लाईट इज अ फिजिक्स थिंग. त्यामुळं फोटोग्राफी कॅमेरा हा यात खूप फिजिक्स अटॅच आहे. अर्थात फोटो काढताना आपण ते तेवढं घेत नाही कारण आपल्याला फोटोग्राफी ऍक्टिव्हिटी लाईट ठेवायची असते, लाईट इन द सेन्स एन्जॉयबल ठेवायची असते. त्यामुळे आपण टेक्नॉलॉजी पार्ट किंवा सायन्सचा पार्ट हा कमीत कमी ठेवतो. आता तुम्ही कॅमेऱ्याच्या लेन्स बघाल तर त्यात बरेच पूर्ण ग्लास इलेमेंट्स आहेत, सगळं आहे. तर बेसिकली त्याचा सगळ्याची पूर्ण माहिती अभ्यास हा तुम्हाला प्रोफेशनल लेवलला जायचं असेल तर तो महत्वाचा आहे. आणि हॉबीमध्ये सुद्धा तुम्हाला एका लेवलची ती माहिती असणं आवश्यक आहे. आता तुम्ही तर इथं स्टुडिओमध्ये लाईट लावलेत, हे लाईट काम कसे करतात, या लाईटचे परिणाम काय होतो, ह्या सगळ्याचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो. कारण जेव्हा तुम्ही शिकलेला फोटोग्राफर प्रोफेशनल फोटोग्राफर म्हणता तेव्हा तुम्ही ट्रायल अँड एरर करू शकत नाही. तुम्ही जेव्हा एकच म्हणजे तुमचं ऑब्जेक्टिव्ह असतं की तुम्ही ट्रेन प्रोफेशनल आहे म्हणजे एकच फोटो काढाल आणि त्या फोटोत तुम्हाला परफेक्ट रिझल्ट मिळेल. अदरवाईज कोणीच तुम्हाला ट्रेन त्यावेळेला तुम्हाला लाईट संबंधित सगळी माहिती पाहिजे की लाईट कसा ऍडजस्ट केला पाहिजे, कुठनं केला पाहिजे तरच फोटो येईल, लाईट किती पाहिजे. हा फक्त मी लाईट विषयी बोललो. कॅमेऱ्यात ऑप्टिक्स आहे, त्यानंतर सेन्सरला लाईट एक कॅप्चर होतो, ते महत्वाचं असतं. आणि दुसरा पार्ट येतो आर्ट. आपण जरी म्हटलं की आर्ट म्हणजे काही आर्टला नियम नसतात किंवा आर्ट इज नॉट बाउंड विथ एनिथिंग असं आपण म्हणतो, पण तरी सुद्धा गाईडलाईन्स असतात, व्हिज्युअल थिंग्स असतात की ज्या आपल्याला फोटोमध्ये घ्याव्या लागतात किंवा अवॉइड करायला लागतात की जेणेकरून
आपले फोटो जास्त व्हिज्युअली अपीलिंग होतील, चांगले होतील, आपण कॉमन मिस्टेक्स अवॉइड करू शकू. ते नाही केलं तर तुमचा फोटो व्हिज्युअली अपीलिंग कधीच होणार नाही. त्यामुळे आर्टिस्टिक आणि मी सांगतो की टेक्निकल गोष्टी उलट खूप सोप्या आहेत. अच्छा. पण आर्ट हे खूप अवघड आहे. मी क्लासमध्ये नेहमी उदाहरण देतो की जाकीर हुसेन शेवटच्या दिवसापर्यंत तबला वाजवत होते, प्रॅक्टिस करत होते. त्यांच्या इतका तबलावादक कोणी होता का? नाही. पण तरी ते रोज गायक असतात. हे जे सगळे लोक आहेत हे रियाज का करत राहतात? तेंडुलकर शेवटच्या दिवसापर्यंत खेळत होता तोपर्यंत बॅट घेऊन प्रॅक्टिसला रोज जायचा. का करायची लोक सगळं? कॅन प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. हा, आता परफेक्ट आर्टिस्टिकली परफेक्ट फोटो ही लेवल गाठली म्हणजे परफेक्ट आहे असं कुठं आहे का आर्टमध्ये? कुठंच नाहीये. म्हणजे तुम्ही कालच्या दिवसापेक्षा आज चांगले आणि आजच्या पेक्षा उद्या चांगलं हे प्रत्येकाकरता असतं. आर्टला एंड कुठंच नाहीये आणि त्यामुळे तो तितकाच चॅलेंजिंग टॉपिक आहे. त्यामुळे तुम्ही कायम प्रॅक्टिसमध्ये राहत शिकणं हे खूप गरजेचं आहे. आणि बेसिकली तुम्हाला जर एखादी गोष्ट चांगल्या प्रकारे करायची असेल तर परफेक्शनसाठी तुम्ही नॅरो डाऊन करून प्रिसिजन इम्प्रूव्ह करत जाल आणि ते फोटो तुमचं म्हणजे फोटोग्राफीत पण ऍप्लिकेबल आहे की तुमचा फोटो रोज सुधारून तुम्ही तुमची लेवल वरती घेऊन जात जाल. तर आणि प्रॅक्टिस करताना डायरेक्टेड प्रॅक्टिस महत्वाची आहे. त्यामुळं शिकण्यासारखं खूप आहे. म्हणजे तुम्ही बघाल तर फोटोग्राफी डिग्री 4 वर्षाचा प्रोग्राम आहे. हो का? 4 वर्ष फक्त फोटोग्राफी शिकण्याची डिग्रीचे कोर्सेस आहेत. अच्छा, म्हणजे हे सगळं याच्यामध्ये इन्क्लूड होतं. बऱ्याचदा काय होतं की फोटोग्राफी हॉबी असते आणि तुम्ही हॉबी फोटोग्राफी सुद्धा शिकवता, म्हणजे तुमचं तेच सेक्शन आहे किंवा तुम्ही शिकवता. तर त्याच्यामध्ये काय होतं की कॅमेरा घेणं कधी कधी लोकांना परवडत नाही. मग ते मोबाईल त्यांच्याकडे असतात. मोबाईल फोटोग्राफी सुद्धा तेवढ्या चांगल्या लेवलला होण्यासाठी काही टिप्स असतात आपल्याकडे, किंवा मोबाईलमध्ये एक चांगला फोटो कसा काढायचा? तर बेसिकली मोबाईल आजकाल इतके चांगले झालेले आहेत की तुम्ही जनरल तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी आणि सामान्य फोटोग्राफी तुम्ही त्यांना खूप एन्जॉय करू शकता. एस्पेशली तुमचे फॅमिली मोमेंट्स आणि बेसिकली डे टू डे लाईफमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या मोबाईलनं तुम्ही नक्कीच कव्हर करू शकता. सगळ्यात फोटोग्राफी तुम्ही मोबाईल न करा नाहीतर कुठल्याही डिव्हाइस न करा. तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की काही ज्या गोष्टी पाळल्या पाहिजेत त्यामुळे त्या डिव्हाइस इंडिपेंडंट होतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हिज्युअल स्टोरी टेलिंग. तुम्हाला त्या फोटो आपण जेव्हा एखादी फोटो दाखवतो त्यावेळेला त्याला आपण काय म्हणतो की पिक्चर इज वर्थ ऑफ 1000 वर्ड्स. म्हणजे आपण त्यातून काहीतरी एक गोष्ट सांगतोय, स्टोरी सांगतोय. तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा विचार करावा लागतो की माझ्या फोटोतून काय मेसेज पास होणार. अर्थात हे तुमच्या फॅमिली मोमेंट करता ऍप्लिकेबल नाही, कारण त्या फॅमिली मोमेंट तुम्ही मुलांचे फोटो किंवा घरातल्यांचे फोटो हे तुम्हाला मेमरीज आहेत, त्यामुळे हे सगळं तिथे ऍप्लिकेबल होत नाही. पण जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा फोटो काढता त्यावेळेला तुम्हाला नक्कीच विचार करावा लागतो की यातून मी काय मेसेज पास ऑन करतोय. आता हा जर फोटो बघितला, हा मुलीचा फोटो म्हणजे मॉडेलचा फोटो काढलाय. ह्या मॉडेलच्या बाजूला पिशवी आहे, मॉडेलच्या डोक्यातनं झाड बाहेर येतंय. हा फोटो जो आहे हा तुम्ही क्रिएटिव्ह फोटो म्हणू शकता का? नाही, कारण हा एकदम कॅज्युअल फोटो आहे. आता हे बाजूला पिशवी असू नये, डोक्यातनं झाड बाहेर येऊ नये, हे सगळं होण्याकरता तुम्हाला फोटोग्राफी नॉलेज किती हवंय? 0 फोटोग्राफी नॉलेज. हा कॉमन एकदम कॉमन सेन्सचा भाग आहे. आता हाच फोटो जर मी सब्जेक्टला दुसऱ्या बाजूला उभं करून फोटो काढला तर किती वेगळा दिसतोय बघा. म्हणजे साध्या सोप्या गोष्टी असतात. म्हणजे ब्युटी लाईज इन सिम्प्लिसिटी ज्याला म्हणतो आपण, की तुम्ही जेवढा सिम्पल सेटअप ठेवाल. आता हा जो फोटो काढलेला आहे याला ग्रीन बॅकग्राऊंड एकदम सिम्पल बॅकग्राऊंड आहे, कारण तुम्ही फोटोमध्ये जेव्हा 4 गोष्टी घेता तेव्हा आपण काय सांगतो की त्या 4 गोष्टी मिळून कोरिलेशन होऊन एक स्टोरी तयार होती. पण तुम्ही रॅन्डम काहीही गोष्टी कचरा गोळा केलात तर त्यातून स्टोरी होणार का? नाही. आणि तुमचे जे फोटो बघणारे व्ह्युअर आहेत त्यांना हे कळत नसतं. ते लोक काय करतात की तुम्ही जेव्हा फोटो सोशल मीडियावरती पोस्ट करता तेव्हा त्यांच्या दृष्टीने काय असतं की यू आर पोस्टिंग फोटो मीन्स यू आर टेलिंग सम काइंड ऑफ स्टोरी. मग ते त्या गोष्टी कोरिलेट करायला बघतात आणि जेव्हा कोरिलेशन होत नाही तेव्हा त्यांच्या दृष्टीनं त्यांचा ब्रेन त्यांना आपोआप सांगतो की अरे हे काही नाही, हा फोटो काही व्हॅल्यूड नाहीये. आता एकदा झालं, ठीक आहे, तुम्ही परत तोच फोटो टाकला, परत त्याच चुका करत राहिला की तुमचं रेप्युटेशन असं होतं की अरे हे कसले फोटो सोशल मीडियावरती टाकतोय. पण हेच जर तुम्ही व्यवस्थित चांगले फोटो टाकत राहिलात
तर त्यांचं रेप्युटेशन होतं, अरे ह्या व्यक्तीचे फोटो हे नेहमी चांगले असतात. त्यामुळे तुमचं रेप्युटेशन हे फोटोग्राफर म्हणून बिल्ड व्हायचं असेल तर तुम्हाला या बेसिक चुका अवॉइड केल्या पाहिजे. तर ह्याला फोटोग्राफीशी काही घेणं देणं नाहीये. एकदम सिम्पल बॅकग्राऊंड घ्या आणि तुम्हाला फोटो काढताना फार मोठं काही करायची गरज नसती. तुम्ही आता हा जर फोटो बघितला तर हा आता माझ्या मुलाचं एक खेळणं आहे आणि मी A4 साईज प्रिंटरवरती एक प्रिंट काढली आहे आणि त्याच्यावर हे खेळणं ठेवून फोटो काढलाय. पण आता हे जे बॅकग्राऊंड आहे हे पिक्चरला किती चांगलं कॉन्ट्रास्ट देतंय. किंवा आता हा दुसरा फोटो बघा की ज्यात साधं ग्रीन टर्फ, आपलं जे आर्टिफिशियल टर्फ आहे त्याच्यावरती मुलाचं मी खोड रबर ठेवून फोटो काढला, इरेझर ठेवून फोटो काढलाय. तो सुंदर फोटो दिसतोय, क्रिएटिव्ह फोटो वाटतो. काय आहे, घरातल्या गोष्टी आहेत. सगळ्यात महत्वाची जर तुम्हाला फोटोग्राफीत काही गोष्ट असेल तर ती लाईट. फोटोग्राफी म्हणजे आपण काय करतो, लाईट कॅप्चर करतो. तुम्ही सगळ्यात काहीही विचार करण्यापूर्वी सगळ्यात पहिला विचार केला पाहिजे की लाईट कसा आहे. तुम्ही आता लाईटच्या बरोबर उलटा, म्हणजे लाईट हा कायम फोटोग्राफरच्या मागे आला पाहिजे, सब्जेक्टच्या मागे कधी गेला नाही पाहिजे. कारण सब्जेक्टच्या मागे गेला की सब्जेक्ट लाईटला ब्लॉक करणार आणि कॅमेरा साईडला शॅडो येणार आणि तुमचं सब्जेक्ट काळा येणार. आपल्याला सवय काय, काढला खिशातनं पटकन कॅमेरा फोन आणि काढली फोटो. काही विचारच आपण करत नाही. तर ती सवय थोडीशी बदलायला पाहिजे. लाईट कसा आहे, तो लाईट आपण क्रिएटिव्हली कसा वापरू शकतो. आता तुम्ही जर भर 12च्या उन्हात फोटो काढले तर एकदम हार्श लाइटिंग असतं आणि माणूस पण वैतागलेला असतो, डोळे असे बारीक होतात, आईज स्क्विंट होतात. त्यामुळं बेसिकली चेहऱ्यावर पण असे त्रासदायक भाव येतात. आता हा काही अट्रॅक्टिव्ह फोटो आहे का? प्रोफेशनलचे फोटो असे असतात का? तर नसतात. अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला टाळायला फोटोग्राफीचं नॉलेज असणं अजिबात गरजेचं नाहीये. साधा आपला या कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत, या जर आपण पाळल्या तर आपला फोटो एकदम चांगला होतो. सगळ्यात पहिली स्टेप आहे त्यामुळं की लाईट. त्यानंतर फोटोमध्ये अनावश्यक गोष्टी कुठल्याही आल्या नाही पाहिजेत. एकदम सिम्पल ठेवा, बॅकग्राऊंड क्लिअर ठेवा, डिस्ट्रॅक्शन नको. आणि बरेचदा आपण बागेत बघतो की आपण फोटो काढताना सगळे मोकळे चांगली जागा असते आणि आपण माणसाला नेऊन डस्टबिनच्या शेजारीच उभं करू किंवा खांबाच्या पुढे उभं करू. आता काय गरज आहे त्या माणसाचा ते डस्टबिनचा काय संबंध आहे? पण तरी सुद्धा बाजूला पेगवींचं डस्टबिन असतं. काय म्हणजे काय तुम्ही त्यातून मिळवता? काहीच नसतं. आपण असं अनावधानानं आपल्याकडनं या गोष्टी होत असतात आणि बेसिकली आपल्याला या फ्रेममध्ये सगळ्या गोष्टी फोटो काढताना बघता येतात की फ्रेममध्ये काय आहे काय नाही. ते बघून फोटो काढल्यानंतर आपला फोटो एकदम वेगळा, म्हणजे मी जर सांगतो की या बेसिक स्टेप जर तुम्ही फॉलो केल्या तर 80% इम्प्रूव्हमेंट तुमच्या फोटोमध्ये कुठलंही टेक्निकल नॉलेज शिवाय होते. चांगला फोटो काढण्यासाठी काय लागतं हे मी प्रश्न विचारणार होतो, पण मला त्याचं उत्तर मिळालं की चांगला फोटो काढण्यासाठी कॉमन सेन्स लागतं. खूप नाही, फोटोग्राफी कला एवढी अवघड नाहीये. म्हणजे त्यात मास्टर मिळवणं किंवा एका मर्यादेच्या पुढे जाणं हे अवघड आहे. पण एका लेवलचे तुम्हाला रिझल्ट मिळणं की जे सर्वसामान्याला मोबाईल फोन मधून किंवा बेसिक आपल्या या कॅमेराज मधून रिझल्ट मिळवणं हे खूप सोपं आहे. बऱ्याचदा काय होतं की काही लोक, मी माझ्या आजूबाजूला बरेच पाहिलेले, फोटोजेनिक चेहरा आणि नॉन फोटोजेनिक चेहरा. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा फोटो कधीही कसाही काढा तो चांगलाच येतो. काही मॉडेल्स असतील, काही सुंदर चेहरे असतात आणि काही लोक फोटोत येण्यासाठी घाबरतात. एक तर तो फोटोफोबिया तो वेगळा गोष्ट आहे. म्हणजे कॅमेरासमोर उभा राहिल्यावर ते रागात बघणं, ते नाक फुगवणं, अशी लोक काही असतात. आणि काही लोकांचे फोटो खूप चांगले येतात, कसेही काढा, कुठल्याही कॅमेऱ्यात काढा. हे काय गणित आहे बरं? आता ह्याच्यावरती मी मागे एक डिस्कव्हरी चॅनलवरती कार्यक्रम बघितला होता की त्यांनी त्यात सौंदर्याची व्याख्या ह्याच्याकरता त्यांनी एक 8 नियम बनवले होते. तर त्यांचं असं म्हणणं आहे की 8 मधले 5 नियम तरी प्रत्येकाला लागू पडतात. म्हणजे 50%च्या वरती मेजॉरिटी लागू पडती. म्हणजे प्रत्येक जण सुंदरच आहे, सुंदर नाही असं कोणी नसतं. सौंदर्याच्या व्याख्येत प्रत्येक जण बसत असतो. आता जेव्हा पुढं त्याचा फोटो चांगला काय येत नाही तर त्यावेळेला मी सगळा दोष हा फोटोग्राफरला देतो की तिथं फोटोग्राफरचे स्किल लॅग होतात. म्हणजे आता घरातल्या मुलांना जर आपण ओरडून चल बस फोटोला, मुलं तोंड फुगवूनच बसणार आहेत फोटोला. पण तुम्ही त्यांच्याशी गप्पा मारा, त्यांच्याशी हसत खेळत फोटो काढा, कॅन्डिड फोटो काढा, तुम्हाला एकदम चांगले फोटो मिळतात. त्याच्यासाठी मी लोकांना सांगतो तुम्ही कॅन्डिड फोटो काढा. म्हणजे कॅन्डिड फोटोग्राफी हा एक फोटोग्राफीतला प्रकार आहे की ज्यात सब्जेक्टच्या नॉलेज शिवाय, म्हणजे त्याला कळत नाही म्हणजे की आपला फोटो काढला जातोय, पण आपण त्याचे फोटो काढतो. त्यामुळे आपण बरेचदा नॅचरल एक्सप्रेशन्स त्यात कॅप्चर करतो. त्याच्यातून आपण कोणाचेही फोटो फार चांगल्या प्रकारे काढू शकतो. आणि बेसिकली
सब्जेक्टला कम्फर्ट करणं हा एक सॉफ्ट स्किलचा भाग आहे. तो फोटोग्राफीपेक्षा तो जास्त महत्वाचा आहे. आम्ही जेव्हा पोर्ट्रेटवर डिस्कस करतो, माझा सगळ्यात पहिल्यांदा तोच पॉइंट असतो की तुम्ही पोर्ट्रेट काढता, आय कार्ड फोटो काढता. पोर्ट्रेट आणि आय कार्ड फोटोमध्ये फरक काय आहे? तर आय कार्ड फोटोमध्ये पण माणूस असतो, पोर्ट्रेटमध्ये पण माणूस आहे. आय कार्ड फोटोमध्ये एक्सप्रेशन्स शून्य असतात. पोर्ट्रेट फोटो हा इमोशन्स, एक्सप्रेशन्स, पर्सन्स कॅरेक्टरिस्टिक्स ह्याच्यावरती जगत असतो. तर तुम्हाला ते जर दाखवता नाही आलं तर तुमचा फोटो हा मृत आहे. मृत म्हणजे त्या फोटोमध्ये जीव नाही. बरोबर. तो फोटो लाईफ जर त्यात जीव घालायचा असेल तुम्हाला, तर ह्यातलं तुम्हाला केलं पाहिजे. आणि दिस इज बियॉन्ड अ फोटोग्राफिक स्किल्स. बरोबर. मेगापिक्सल एक फार मोठं, मला असं वाटतं जिव्हाळ्याचा विषय आहे की काय नवनवीन मोबाईलच्या ॲड येतात आणि त्याच्यात मग मेगापिक्सल, पहिले मी पाहायचो ना 2 मेगापिक्सल, 4 मेगापिक्सल, आता सर्रास ॲड वगैरे मोबाईलच्या पाहून 108 मेगापिक्सल, 50 मेगापिक्सल. मला त्याच्यात सर्वात पडलेला प्रश्न आहे की आयफोनचं मेगापिक्सल फार कमी दाखवलेलं असतं, त्याचे फोटो छान येतात आणि बाकीचे जे मोबाईल्स असतात त्याचे 108, 110, 150 मेगापिक्सल आणि त्याचे फोटो तेवढेसे येतात. मेगापिक्सल पहिले काय आहे आणि हा सगळा गेम काय आहे मेगापिक्सलचा? तर आता आपण मेगापिक्सेल ही टर्म बघायला गेलो तर तुम्ही डिजिटल फोटोग्राफीमध्ये जो फोटो काढता, तो फोटो तुम्ही कॉम्प्युटरवरती जर नेलात तर कॉम्प्युटरवर जेव्हा तुम्ही फोटो झूम करत जाता तर एका लेवलपर्यंत तो फोटो झूम होतो, त्यानंतर तो पुढे झूम होत नाही, त्यानंतर तो ब्लॉक्स फॉर्म व्हायला लागतो. तो जो त्यातला एक ब्लॉक आहे त्याला इलेक्ट्रॉनिक फोटोच्या टर्मिनॉलॉजीमध्ये पिक्सेल म्हणतात. पिक्सेल इज द स्मॉलेस्ट डॉट इन द इमेज, की जो सगळ्यात छोटा डॉट आहे फोटोतला, तो फर्दर सबडिवाइड होऊ शकत नाही. तो म्हणजे तेवढं किती नंबर ऑफ डॉट्स, म्हणजे आता समजा माझ्याकडे एक 24 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे, तर माझ्या फोटोमध्ये 24 मिलियन्स डॉट आहेत. तेवढ्या डॉटनी मिळून माझा फोटो तयार झालेला आहे. 24 मिलियन डॉट्स आहेत, तेवढे डॉट्स आहेत. मेगा म्हणजे मिलियन, म्हणजे 10 वरती 6 शून्य. ओके. तेवढे डॉट मिळून माझा फोटो तयार झालेला आहे. तेवढे सगळे म्हणजे रोज कॉलम्स मध्ये ते सगळे डॉट फॉर्म होऊन त्या मॅट्रिक्स मधून इमेज तयार होती. तर तुमच्या सेन्सरवरती पण कॅमेरामध्ये लाईट कॅप्चरिंगचे डिव्हाइस आहे सेन्सर, म्हणजे की ज्याच्यावरती ऍक्च्युअली फिजिकली बकेट्स बनवलेले असतात सिलिकॉनमध्ये छोट्या छोट्या, की जे टायनी बकेट्स फोटॉनला कॅप्चर करतात. लाईट ही फोटॉन पासून लाईट असतं, तर ते कॅप्चर करतात आणि तेवढे त्या प्रत्येक बकेटमध्ये लाईट किती कॅप्चर झालाय त्याला इलेक्ट्रॉनिक मध्ये ट्रान्सफर केलं की त्याची व्हॅल्यू तो एक पिक्सल फॉर्म होतो. तर तेवढे मिलियन्स ऑफ डॉट्स तुमच्या सेन्सरवरती असतात. तर सुरुवातीला काय होतं की टेक्नॉलॉजी नवीन होती तेव्हा, म्हणजे 1 मेगापिक्सेलचा, म्हणजे पहिला तर 640x480चा कॅमेरा आला, त्यानंतर 1 मेगापिक्सेल, 2 मेगापिक्सेल, आता 640x480, म्हणजे रिझोल्युशन अगदीच कमी आहे. म्हणजे तुम्ही पोस्टकार्ड साईज प्रिंट मारली तरी सुद्धा ती प्रिंट चांगली येत नाही, ब्लर येते, किंवा तुम्हाला झूम करण्याला मर्यादा येतात. मग अजून रिझोल्युशन पाहिजे, तर अजून पाहिजे, असं होतं. ते रिझोल्युशन वाढत गेलं. आता माझ्याकडे म्हणजे कोडॅकनं काढलेला कॅमेरा 2 मेगापिक्सेलचा आहे, तर निकॉन म्हणणार आम्ही 4 मेगापिक्सेल काढला, सोनी म्हणणार 6 मेगापिक्सेल काढला, आमचे फोटो जास्त डिटेल्ड आहे. पण बेसिकली काय होतं की ह्याला एक मर्यादा आहे, की म्हणजे अराउंड तुम्ही समजा 10 मेगापिक्सेलच्या पुढे गेला तर जनरल यूज करता तेवढा कॅमेरा पुरे असतो. आणि 20 मेगापिक्सेल जर तुम्ही ओलांडलं तर त्याच्या पलीकडे तुम्हाला गरज नाहीये, कारण याचा प्रॉब्लेम काय होतो, मग प्रोफेशनल मध्ये येतं 20 मेगापिक्सेल जनरल यूजला. तर आता यात काय होतं की तुमचं सगळ्यात मॅटर करतो की काय एरियात हे सगळे पिक्सेल्स बनवले गेलेत सेन्सरवरती. आता तुम्ही जर तुमच्या फोनचा सेन्सर बघितला तर तो सेन्सर 1/4 इंच सेन्सर म्हणतो, म्हणजे डायगोनल लेंथ त्याची आहे ती 1/4 इंच आहे. म्हणजे तो सेन्सर एकदम टायनी आहे आणि त्याच्यात 20 मिलियन 80 मिलियन तुम्ही डॉट बनवायला गेला तर जी फॉर्म होणारी प्रत्येक बकेट आहे त्यात ती किती टायनी होत जाईल आणि मग ती किती चांगल्या प्रकारे काम करेल. जेवढी बकेट छोटी होत जाईल तेवढं त्याचं काम खराब होत जाणार आहे. तेवढं एका मर्यादेनंतर जर मेगापिक्सेल वाढवले तर पिक्चरची क्वालिटी खराब होत जाते. पण हे असतं एवढे जे काही नॉर्मल मोबाईल्स मध्ये 108 मेगापिक्सेल वगैरे देतात, कारण आता त्यांना कॉम्पिटिशन आणि घेणारी लोक असल्यामुळे ते करतात. पण तुम्ही जसं म्हटलं तसं ऍपलला क्वालिटीज मेंटेन करायची, त्यामुळे ऍपल मेगापिक्सेल वाढवतच नाही. तुम्हीच मगाशी बोललात की ऍपलचे मेगापिक्सेल कमी असतात, कारण ऍपलला क्वालिटी ठेवायची आहे. आणि तुम्हाला जसं बोललं की ते जशा बकेट छोट्या, म्हणजे तुम्हाला जर एका एवढ्याशा 1/4 इंच मध्ये
20 मिलियन डॉट बसवायचे, त्याच ह्याच्यात 108 मेगा डॉट्स बसवायचे, तर किती टायनी होईल आणि तो लाईट कॅप्चर कशा प्रकारे करू शकेल. तर तो क्वालिटी अल्टिमेटली जाते. ऍपलला क्वालिटी अफेक्ट करायची नाही, त्यामुळे ते मेगापिक्सेल जास्त मागे लागत नाही, ते क्वालिटी ठेवतात. मोबाईल कॅमेराबद्दल जर आपण बोललो तर बाकीच्या कम्पॅरेटिव्हली बाकीच्या मोबाईलपेक्षा ऍपलमध्ये आयफोनमध्ये सेन्सर थोडा चांगले येतात. ते काय येतात बरं? सेन्सर त्यांचा थोडासा मोठा असतो. सेन्सर जेवढा मोठा तेवढा रिझल्ट चांगला. आता तुम्ही जर बाजारात बघायला गेलात तर तुमच्याकडं DSLR किंवा मिररलेस कॅमेराज मिळतात. त्यांची रेंज साधारण 50,000 पासून ते 4-5 लाखांपर्यंत असते. तर त्यात तुम्ही कधी ऐकलं असेल तर क्रॉप फ्रेम कॅमेराज आहेत, फुल फ्रेम कॅमेराज आहेत. तर क्रॉप फ्रेम कॅमेराजला ते सेन्सर छोटा करून कॉस्ट थोडी कमी करतात. फुल फ्रेम कॅमेराजला सेन्सर जो आहे तो मोठा असतो. म्हणजे फुल फ्रेम कॅमेराचा जो सेन्सर आपण बघितला तर तो आपल्या घरातल्या ज्या जुन्या फिल्म निगेटिव्ह तुम्ही बघितल्या असतील, निगेटिव्हवर एक फोटो ज्या साईजचा असतो त्या साईजचा सेन्सर असतो. म्हणजे 36 मिलीमीटर बाय 24 मिलीमीटरचा सेन्सर असतो आणि तो मोठा असल्यामुळे पिक्सेलचा साईज पण वाढतो सेन्सरवरती आणि त्याची डेटा कॅप्चर करण्याची कॅपॅसिटी पण चांगली असते, त्यामुळे रिझल्ट मिळतो. त्यामुळे मेगापिक्सेलपेक्षा तुमच्याकडे सेन्सर मोठा किती आहे कॅमेऱ्यात हे जास्त मॅटर करतं. आयफोनचा सेन्सर हा सॅमसंग किंवा इतर कॅमेरापेक्षा बरेचदा मोठा असतो, त्यामुळे त्याची क्वालिटी कायम चांगली असते इतरांपेक्षा. आणि ऍपल हे कायम क्वालिटीला प्रेफरन्स देतं जास्त फीचर देण्यापेक्षा वगैरे. त्यांचा मर्यादितच देतात फीचर्स ते, पण जे देतात ती चांगली देतात, त्यामुळे तो कायम त्याच्यात फरक असतो. आणि मोबाईलमध्ये बरेचदा कसं होतं की तुमचा फोटो घेतल्यानंतर डिजिटली पोस्ट प्रोसेस खूप केला जातो. बरोबर. की जो म्हणजे ओरिजिनल आहे त्याच्यापेक्षा फारच वेगळा केला जातो. त्यामुळे त्याला आपण एक जनरल फोटोग्राफी म्हणू शकतो. पण मला काही लोकांनी इकडे पॉडकास्टला येताना विचारलं होतं, मी लोकांना प्रश्न विचारले की काय तुम्हाला ऐकायला आवडेल, तर फिल्टर काय मोबाईलमध्ये आपण वापरायला पाहिजेत. तर मी म्हणलं फिल्टर म्हणजे शक्यतो फिल्टर वापरू नये, ओरिजिनल फोटो ठेवा आणि जेव्हा तुम्ही फोटो एडिट करता त्यावेळेला त्याच्यावर हवा असेल तर फिल्टर वापरा. तुमच्याकडे कायम ओरिजिनल व्हर्जन राहिलं पाहिजे. म्हणजे मोबाईलमध्ये तुमचा ओरिजिनल फोटो राहील, ऍपलमध्ये तुम्हाला रॉ फोटो पण काढता येतो. शक्य झालं तुम्हाला थोडं एडिटिंग करणं शक्य असेल तर रॉ मध्ये पण तुम्ही फोटो काढा. आणि जशा फिल्मच्या ओरिजिनल निगेटिव्ह असतात, मग आपण पूर्वी 4x6 प्रिंट मारायचो किंवा एनलार्जमेंट प्रिंट मारायचो, तसं तुमचं ओरिजिनल फोटो तसाच ठेवा आणि त्याचे वेगवेगळे व्हेरिएशन करा. उद्या तुम्हाला ओरिजिनल परत लागला तर तुम्ही त्याला रिव्हर्ट नाही करू शकत. एडिटिंगवरती मला बोलायला आवडेल, कारण आता तुम्ही एडिटिंगचा विषय काढला. एडिटिंग म्हणजे फोटोग्राफीमधली चिटिंग आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे. म्हणजे काय, फोटो कसाही काढा मग त्याला नीट एडिट. आजकाल तर एवढे एडिटिंग सॉफ्टवेअर्स आलेले आहेत ज्याच्यामध्ये नाक लांब करा, गोरं करा, कान असे करा, केस लावा, त्याचे कपडे बदला, इतकं सगळं एडिटिंग आलेलं आहे. त्याच्यामुळे फोटोग्राफी किल झाली असं वाटतं तुम्हाला? जर एडिटिंग या विषयाबद्दल बोलायचं असेल तर एडिटिंग हे आम्ही फिल्मपासून करतोय. म्हणजे फिल्ममध्ये पण कुठल्या कलरचं कंपोजिशन किती करायचं, थोडंसं बर्निंग, कलर बर्निंग करायचं, हे सगळं आम्ही बेसिकली त्यावेळेपासून करतोच आहे. म्हणजे जेव्हा फोटोग्राफी शिकलो हे सगळं केलं तेव्हापासून जेव्हा डेव्हलपिंग पासून प्रिंटिंगला जातो या प्रोसेसमध्ये आजच्यासारखं एवढं फ्लेक्झिबल एडिटिंग नव्हतं. किंवा काही आर्टिस्ट लोक वॉटर कलरनं पेंट करून कलर चेंज करायचे. तर हे या लेवलचं बेसिक एडिटिंग हे होत असतं की जे कलर फिक्सेशन किंवा कलर चेंजेस किंवा ह्याच्यासाठी ते वापरलं जायचं. तसंच डिजिटलमध्ये पण एडिटिंग वापरलं जातं. पूर्वी एडिटिंग आणि मॅनिप्युलेशन यात एक थिन लाईन होती. खूप छान. आम्ही पूर्वीच्या काळी सांगायचो की एडिटिंग आणि मॅनिप्युलेशन यात एक थिन लाईन आहे, ती तुम्ही ओलांडली नाही पाहिजे. आणि एडिटिंग कसं असलं पाहिजे, मी आजही स्टुडंटना सांगतो की हे आपण एडिटिंग म्हणजे तुम्ही तुमचा पदार्थ जो बनवलाय त्याला गार्निश करताय. तुमच्या मूळ पदार्थाला चव असेल तरच ते वरचं गार्निशिंग आणि त्याचं डेकोरेशनला व्हॅल्यू आहे. तुमचा मूळ पदार्थ चांगला नसेल, तुम्ही तो कितीही सजवा, तो चांगला लागणार नाही. त्यामुळे तुमचा फोटो हा पहिला चांगला आला पाहिजे तरच एडिटिंगला व्हॅल्यू आहे, अदरवाईज एडिटिंगला व्हॅल्यू नाही. तुमचा फोटो चांगला नाही म्हणून तुम्ही उगाच तो फिक्स करण्याकरता काहीतरी त्याला सजवताय, ते म्हणजे ठीक आहे, आता काहीतरी तुम्हाला दाखवायचंय जगाला म्हणून तुम्ही केलं, पण दॅट इज नॉट कॉल्ड ॲज अ आर्ट. एडिटिंग आणि दुसरं म्हणजे कसं असतं की एडिटिंग हे आपल्या स्पायसेस सारखं असतं. म्हणजे आपण मीठ किती घालतो एखाद्या पदार्थात तर चवीनुसार, तेच जर डबल घातलं तर
खारट होईल. पदार्थाची चव बिघडली. तसंच आहे की जास्त एडिट केला की फोटो बिघडला. त्यामुळे एडिटिंग हे थोडंच राहिलं पाहिजे. तर तुम्ही जे म्हणला की एकदम चेहरा गुळगुळीत करणं, काहीतरी वेगळं दाखवणं, दिस इज अ मॅनिप्युलेशन अँड दिस इज नॉट एडिटिंग. आणि AI मुळे ही दरी खूप वाढलेली आहे. म्हणजे एडिटिंग आणि मॅनिप्युलेशन मध्ये आता सरळ सरळ बायफर्गेशन खूप झालेलं आहे. आणि खरा मी करण्याला कोणाला काही नाही म्हणत नाही. टेक्नॉलॉजी आहे, वापरा, आणि पुढे कोणाला थांबवू शकत नाही. बट बी ऑनेस्ट की तुम्ही हे लिहा की हा AI एडिटेड फोटो आहे, हा ओरिजिनल नाही आहे. आता खूपदा माझ्याकडे पण लोक फोटो दाखवायला आणतात, अरे आम्ही शेजारी शेजारी बसून हा फोटो काढला. 2 फोटोग्राफर असतात, कुठेतरी भेटलेले असतात, म्हणजे माझ्या क्लासमधला स्टुडंट आहे कोणी आणि त्याच्या ओळखीचा कोणी, ह्यांचा फोटो बघा कसा गुळगुळीत झालाय आणि माझाच फोटो असा दिसतोय. म्हटलं तुझा फोटो खरा आहे, हा AI एडिटेड फोटो आहे. नाही असं कसं शक्य आहे. म्हणून मी काही जागांना एडिट करून पण दाखवतो, पण मी सांगतो की हे एडिटिंग नाही आहे, हे मॅनिप्युलेशन आहे, हे फसवी आहे, ही रियालिटी नाही आहे. तुम्हाला करायचं आहे करा, पण तुम्ही लिहा की दिस इज अ मॅनिप्युलेशन, दिस इज नॉट एडिटिंग. तर आता हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअलचा कॉल आहे की आपण आपलं एडिटेड फोटो किंवा आपलं मॅनिप्युलेशन हे कसं दाखवायचं. मी प्रेफरन्स देतो की तुम्ही फोटो एका लेवलपर्यंत एडिट करा. म्हणजे मी जनरली लोकांना सांगतो की 1-2-5 मिनिटाच्या वर तुमचा फोटो एडिटला वेळ लागला नाही पाहिजे. इतकी मायनर एडिटिंग पाहिजे. हा, म्हणजे काय असतं की फोटो कधी तिरका आलेला असतो, तो थोडासा सरळ करायचा, थोडा लाईट कॅप ऍडजस्ट करणे, बेसिक एक तुमचं स्किल हे फोटोग्राफीच पाहिजे. चांगल्या फोटोग्राफीला एडिटिंग हे अल्टरनेटिव्ह नाहीये, ते ऍडिशन टू युअर फोटोग्राफी आहे. छोटे छोटे जे फ्लॉज येतात की जे तुम्ही फोटोग्राफीत फिक्स करू शकत नाही, ते थोडेसे एडिटिंग मध्ये करा. कारण बेसिकली बरेचदा कसं होतं की फोटोमध्ये तुम्हाला एखादी गोष्ट जर करणं 1 सेकंदाचं काम आहे, ते काम एडिटिंगला कधी कधी तासन तास जातात, पण होत नाही. फॉर एक्झाम्पल मी जिकडनं तुमच्या मागं बघितलं तर हे सगळे झाड वगैरे आहे. आता मला तुमच्या मागं क्लीन बॅकग्राऊंड हवंय. एडिटिंगमध्ये मी जर हे क्लीन करायला गेलो तर मला अगदी एक पॉईंट घेऊन क्लीन करणं, कधी कधी ते व्हिज्युअली चांगलं पण वाटत नाही. पण हेच मी जर ते झाड बाजूला सरकवलं फोटो काढायच्या आधी बघून, तर ते 1 सेकंदाचं पण काम नाही आहे, ते म्हणजे तासाचे एडिटचे एफर्ट्स वाचवतात. त्यामुळे फोटो काढताना तुम्ही प्री व्हिज्युअलायझेशन, फोटोग्राफीत मेन हेच आहे, व्हिज्युअलायझेशन हे खूप मॅटर करतं आणि इट्स अ पार्ट ऑफ हॅबिट. तुम्हाला स्वतःला ती सवय लावून घ्यावी लागते. खूप कॅज्युअल प्रश्न, आणि मला असं वाटतं की पहिल्यापासून अगदी लहानपणापासून वाटायचं ना की असं का करत असतील, म्हणजे फोटो काढताना एक डोळा झाकलाच पाहिजे का फोटोग्राफरने? असं हा मी खूप जणांना बेसिकली हा कॉमन असलेला प्रश्न. हो. तर बेसिकली डोळा का झाकावा, तर बेसिकली डोळा जेव्हा आपण झाकतो आणि दुसरा डोळा पण आपण त्यावेळेला बारीक केलेला असतो, तर त्यात होतं काय की एक डोळ्यातनं जेव्हा बंद जो डोळा आपण केलेला असतो त्यातनं लाईट बंद होतो, दुसरा डोळा बारीक करतो आणि आपण त्याला पिनहोल टाईप बनवतो. पिनहोल टाईप जेव्हा बनवतो त्यावेळेला आपल्याला क्लॅरिटी ही मॅक्झिमम होती. पूर्वी कॅमेऱ्याचे व्ह्यू फाइंडर छोटे होते, तेवढा लाईट कमी असायचा व्ह्यू फाइंडर बद्दल, त्यामुळे लोकांना असं कॉन्सन्ट्रेशन ते बघावं लागायचं. त्यामुळे लोक एकदम असं फुल कॉन्सन्ट्रेशन व्हावं या पॉइंट ऑफ व्ह्यू कॅमेरा तसा वापरायचे. पण ह्याचं पॉझिटिव्ह साईड पण आहे आणि निगेटिव्ह साईड पण आहे. एक तर तुम्ही त्यात बघत राहिला, जास्त वेळ बघत राहिला तर तुमचं वास्तवाचं भान सुटतं, आजूबाजूला काय घडतंय ह्याच्यापासून तुम्ही तुटता. त्यातून कधी कधी ऍक्सिडेंट पण झालेले आहेत. तुम्ही जर अनस्टेबल सरफेसवर उभे आहे किंवा कडेवर उभे आहे तर पटकन माणूस तिथं कोलबडलेला आहे, कारण त्याला पटकन लक्षात येत नाही, त्याचं सगळं लक्ष कॅमेऱ्यात असतं, भिंतीवरून पुढे सरकतात आणि पडलेले आहेत. असं पण आमच्यात झालेलं आहे. तर तुमचा दुसरा डोळा उघडा ठेवा असं मी रेकमेंड करतो, कारण ज्याच्यामुळे तुमचं एक वास्तवाशी भान राहिलं, तुम्ही कुठं उभे आहे, काय करताय. बरेचदा पायरीवर हे अनुभव मी बघितलेले आहेत. तर हे तुम्ही दुसरा डोळा उघडा ठेवला पाहिजे. आणि दुसरं, जेव्हा तुम्ही बर्ड फोटोग्राफी करता किंवा सब्जेक्ट तुमचं मुव्हिंग आहे की त्याचं मूव्हमेंट तुमच्या फ्रेम मध्ये येते, तर तुम्ही जेव्हा कॅमेऱ्यातनं बघत असतात तेव्हा तुम्ही कॅमेऱ्यात ते फ्रेमला ट्रॅक करता आणि तुमचा दुसरा डोळा पेरिफेरल व्हिजननी या बाजूच्या घटनांना ट्रॅक करत राहतो की कधी फ्रेम मध्ये येते. त्यामुळे तुम्हाला सब्जेक्ट ट्रॅकिंगला तो दुसरा डोळा मदत करतो. पण आता तुम्ही जर एखादा क्लोजअप फोटो काढताय, एखादा किडा आहे किंवा फूल आहे की तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर पिन पॉइंट फोकस करायचं आहे की तिथंच प्रिसाइज फोकस करायचं आहे. आता एखाद्या छोट्या माशीचा वगैरे फोटो काढताय, त्याच्यात त्या डोळ्यांवरतीच फोकस करायचंय,
तर तुम्हाला पूर्ण तुमचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते तिथं लागतं. त्यावेळेला तुम्हाला एक डोळा बंद करून तिथं तुमच्या डोळ्याला पिनहोल कॅमेरा बनवून तुम्ही तिथं फोकस करत असता. अशा वेळेला तुम्हाला डोळा बंद करावा लागतो, कारण तिथं तुम्हाला एकदम अॅक्युरसीची गरज असते. बरोबर. तर बेसिकली जशी नीड आहे त्याप्रमाणे तुम्ही डोळा बंद ठेवा, उघडा ठेवा, दोन्ही करणं गरजेचं असतं. पण शक्यतो आम्ही डोळा उघडा ठेवा, कारण मी ऍक्सिडेंट्स बघितले पायरीवरनं वगैरे फोटो काढताना लोकांचं भान सुट्टन पडतात. बरोबर. खूप छान सर. काय होतं की आत्तापर्यंत आपण जे पाहिले तर फोटोग्राफी किती महत्त्वाची आहे हे वेगळं सांगण्याची गरजच नाही. म्हणजे तुम्ही साधी तुमची रोड ट्रिप असो, तुम्ही रोज कामाला जात असो, तुम्ही एक छान तुमचा डीपीने तुमची किती म्हणजे लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किती बदलू शकतो हे कळतं. सोशल मीडियावरचे तुमचे हँडल, तिथले तुमचे डीपीज, तुमचे पोस्ट त्या चांगल्या असतील तर लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने बघतात. म्हणजे फोटोशिवाय जीवन नाही, अशा पद्धतीच्या आजच्या काळामध्ये आपण जगत आहोत. त्या काळामध्ये फोटोग्राफी ही फक्त हॉबी म्हणून शिकली पाहिजे की प्रोफेशन म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे? आता बिईंग अ फोटोग्राफी ट्रेनर मी असं प्रत्येकाला सांगेन की तुम्ही जर फोटो काढताय तर तुम्हाला फोटोग्राफीची बेसिक एक लेवलची माहिती पाहिजे. तुम्ही जर फोटो काढत असाल तर तुम्ही चांगला काढा. तुम्ही मेमरी प्रिझर्व करताय तर त्या चांगल्या प्रकारे करा. आता हॉबी आणि प्रोफेशन हे दोनच परत कॅटेगरी नाही होत. हॉबीमध्ये पण तुम्ही हायर लेवल हॉबी म्हणजे आता बेसिकली एखाद्याला वाईल्ड लाईफ आहे किंवा बर्डिंग आहे, ही पण त्यांची हॉबी आहे. पण ह्यांना पण प्रोफेशनल स्किल्सच पाहिजे आहेत. स्किल प्रोफेशनल लेवलचेच पाहिजे आहेत तुम्हाला. कारण तुम्ही जर एखाद्या वेळेला मोठी ट्रिप करताय, आता ताडोबाला जाताय, ताडोबाची एक सफारी 10,000 रुपयाची असते. तिथं जाऊन फोटो तुम्ही काढताय तर तुम्हाला तो फोटो हा चांगलाच असला पाहिजे ना. तुम्ही आणि सारखे तिथं जाऊन जर वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करत असाल तर तुम्हाला त्या क्वालिटीचे रिझल्ट मिळाले तर ते करण्याला अर्थ आहे. अदरवाईज मग कॅमेरा घेऊन जा नका, दुर्बीण घेऊन जा, निसर्ग अनुभवा. पण कॅमेरा घेऊन जर तुम्ही जाऊन फोटो काढणार असाल, तुम्ही कॅमेरा महागडे घेणार असाल तर तुम्हाला प्रोफेशनल लेवलची फोटोग्राफी ही आलीच पाहिजे. आणि हॉबी असो नाही तर प्रोफेशनल असो, तुम्हाला फोटोग्राफी जेव्हा तुम्ही त्यात उतरता तेव्हा तुम्हाला फोटोग्राफी जमलीच पाहिजे. टेक्निकली परफेक्ट फोटो आलाच पाहिजे. मगाशी मी जसं बोललो की जेव्हा तुम्ही शिकलेला फोटोग्राफर म्हणता तेव्हा पहिल्या क्लिकला तुम्हाला परफेक्ट रिझल्ट आला पाहिजे तर तुमच्या फोटोग्राफीला अर्थ आहे. आणि ते नॉलेज शिवाय आणि लर्निंग शिवाय येत नाही. आणि फोटोग्राफीत मी जसं बोललो तसं दॅट इज अ सायन्स अँड आर्ट. सो यू हॅव टू स्पेंड टाइम ऑन लर्निंग. काय होतं की आता हा फोटोग्राफी आली पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आणि मला माहिती आहे की इथून मागे जेवढे पॉडकास्ट झालेत, गेस्ट आल्याच्या नंतर लोक त्यांच्याशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतात किंवा आता आपल्याही इन्क्वायरीज येतील की आम्हाला सरांकडून फोटोग्राफी शिकायची आहे. परंतु मला त्यांच्या वतीनं प्रश्न विचारायला आवडेल की मला फोटोग्राफी शिकायची आहे तर पिक्साविन्सची निवड मी का करायला पाहिजे? ओके, काय वेगळेपण आहे? हां, तर पिक्साविन्स जसं मी बोललो तसं मी आणि वैशाली पिक्साविन्स बघतो. आणि आम्ही बेसिकली बाय चॉईस या फील्डमध्ये आलेलो आहे. म्हणजे बेसिकली आमचा पूर्ण पिक्साविन्सचा फोटोग्राफी ट्रेनिंग करताच सेटअप आहे. आमच्या पिक्साविन्सचे 2 सेटअप आहेत. एक सेटअप आहे तो सिंहगड रोडला आहे आणि एक आहे तो बाणेर रोडला आहे. तर मेनली सिंहगड रोडचा सेटअप जो आहे तो प्रोफेशनल फोटोग्राफी ट्रेनिंग करताय आणि बाणेर रोडचा जो आहे तो आम्ही हॉबी क्लासेससाठी वापरतो. मग आम्ही 2 टाईपच्या, म्हणजे जसं आपण मगाशी बोललो की हॉबी आणि प्रोफेशनल, तर या आम्ही बाउंड्रीज सेपरेट ठेवलेल्या आहेत की हॉबी पूर्ण वेगळं, प्रोफेशनल पूर्ण वेगळं. कारण दोघांच्या नीड आणि दोघांच्या बेसिकली ज्या रिक्वायरमेंट आहेत ट्रेनिंगच्या त्याच पूर्ण वेगळ्या असतात. हॉबीवाल्यांचं कसं असतं की ते सगळे वर्किंग प्रोफेशनल्स असतात आणि ते स्वतःच्या फोटोग्राफी इज अ रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटी म्हणून बघत असतात की आपण एन्जॉय करायचंय. त्यांचा इन्कम सोर्स आणि हे सगळं स्वतःचं एक स्टडी असतं. आणि इनफॅक्ट चांगल्या इन्कम सोर्स असतात त्यांचे आणि ते चांगल्या चांगल्या कॅमेरा लेन्सेस मध्ये गुंतवून ते आपला जो स्वतःचा फ्री टाइम आहे ते चांगल्या प्रकारे एन्जॉय करत असतात. ॲज अ प्रोफेशनलमध्ये आम्ही जे कोर्सेस कंडक्ट करतो हे म्हणजे बेसिकली ज्या मुलांना रेग्युलर फोटोग्राफी ॲज अ बिझनेस मेनली सुरू करायचंय अशांकरता आमचे कोर्सेस आहेत की जे आमचे शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत. तर बेसिकली हॉबीमध्ये विकेंडला ज्या आमच्या ऍक्टिव्हिटी होतात त्याची सुरुवात जी आहे
ती वीकेंड फोटोग्राफी कोर्सपासून होती, की जे 8 सेशनचा वीकेंड फोटोग्राफी कोर्स आहे, की जिथं फंडामेंटल ज्या गोष्टी आहेत हॉबी फोटोग्राफर करता बेसिक फोटोग्राफी, एडिटिंग, बेसिक व्हिडिओ कॅप्चर, आता नवीन कॅमेराजमध्ये व्हिडिओ कॅप्चर पण आहे, त्यामुळे त्यांना लागणारा बेसिक व्हिडिओ कॅप्चर इथपासनं आम्ही सगळं सुरुवात करतो. एकदा एक ग्राउंड त्यांच्यासाठी तयार झालं की मग ते त्यानंतर त्यांना ज्या लागणाऱ्या फील्डमध्ये पुढे जायचंय त्यात ते अजून एक्सेल करू शकतात, कारण त्यांना फोटोग्राफीच्या सगळ्या फंडामेंटल्स आता क्लिअर आहेत. मग कोणाला पोर्ट्रेट्समध्ये जायचं असतं, कोणाला मॅक्रोज फोटो काढायचे असतात, कोणाला वाईल्ड लाईफमध्ये जायचं असतं, बर्डिंगमध्ये जायचं असतं. आता हॉबीवाल्यांचं गोष्टी इथं संपत नाहीत, कारण त्यांना जर आम्ही सपोर्ट नाही दिला तर त्यांची फोटोग्राफी इथं थांबते, कारण तुम्ही घरी जाऊन एकटे काय करणार. तर त्यामुळं आम्ही बेसिकली आमच्या हॉबीचे कंटिन्युअस प्रोग्राम्स असतात, ह्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज विकेंडला कंडक्ट करतो. आमची पूर्ण इकोसिस्टीम आहे की तुम्ही एकदा क्लासला जॉईन झाला की तुम्ही काही ना काहीतरी रेग्युलर ऍक्टिव्हिटीमध्ये एंगेज राहाल. आमचे एडिटिंग, ऍडव्हान्स एडिटिंगचे वर्कशॉप्स असतात, मॅक्रो फोटोग्राफी, त्यानंतर पोर्ट्रेट फोटोग्राफी सेशन, त्यानंतर मीटअप असतात, नवीन नवीन ऍक्सेसरीज बद्दल आम्ही माहितीचे सेशन ठेवतो. त्यानंतर बेसिकली वाईल्ड लाईफ टूर, बर्डिंगच्या ऍक्टिव्हिटी, असं या लोकांना एंगेज ठेवण्याकरता आमच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आम्ही करत असतो, की ज्या म्हणजे आमची एक पिक्झान्सची कम्युनिटी पूर्ण तयार झाली आहे. म्हणजे पिक्झान्स इज लाईक अ फॅमिली, आणि आम्ही 2012 पासून क्लासेस घेतोय. बरेच आमचे तेव्हापासूनचे मेंबर्स आम्हाला अटॅच आहेत, आणि बेसिकली सगळेजण एका पिक्झान्सच्या आमच्या चॅनलमधून गेल्यामुळे आम्हालाही लोक सगळी माहिती असतात कशी म्हणजे, आणि बेसिकली बरेच आम्हाला येणारे मॅक्झिमम चांगलेच लोक असतात. पण आमच्याकडं एकमेकांना आधार देणं आणि एकमेकांना घेऊन पुढे जाणं हे त्यामुळं चांगलं चालतं, कारण प्रत्येकाला माहित असतं की हा क्लासमधून आलेला आहे, आपल्यासारखाच आहे. बाहेरदा बरेचदा असं होतं की बाहेरच्या ठिकाणी तुम्ही फोटोग्राफीला गेला तर लोक तुम्हाला गाईड करत नाहीत, किंवा एकमेकांना खाली ओढणी वगैरे ह्या गोष्टी चालतात, की ज्या आमच्या इथं अजिबात होऊ देत नाही. कायम पॉझिटिव्ह लर्निंग ॲटमॉस्फिअर असतं, आणि बेसिकली एंडलेस प्रोसेस आहे की जी आम्ही कॉन्स्टंटली चालू ठेवलेली असती. ओके. पिक्झाविन्स नाव देण्यामागे काय आहे? म्हणजे मला थोडंसं मी त्याचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, पण ते तुमच्याकडून क्लिअर होईल. ओके. पिक्झाविन्स म्हणजे ऍक्च्युली हे 2 शब्दांचा एक हे आहे, संधी म्हणू शकतो, पिक्सल आणि इव्हिन्स. पिक्सेल म्हणजे आपण मगाशी बोललो तसं की फोटोग्राफीतला जे इमेज आहे त्यातला एक स्मॉलेस्ट डॉट, आणि इव्हिन्स म्हणजे एनलायटनमेंट किंवा नॉलेज गेनिंग. तर फोटो पिक्सेलचं नॉलेज गेनिंग ह्याच्यात कंबाईन आहे पिक्झाविन्स, पिक्सेल इव्हिन्स. फोटोग्राफी शिकून आपण पैसे कमवू शकतो. प्रोफेशनल फोटोग्राफी म्हणजे काही जणांसाठी तो एक फुल फ्लेज पोटा पाण्याचा आपण हे म्हणू शकतो, करिअर ऑप्शन आहे. येस, परफेक्ट. नाही, मी हा प्रश्न का विचारतोय की बऱ्याच आजकाल मला काहीतरी एक नवीन बिझनेस करायचा आहे, जरी असेल तरी एक जोड म्हणजे एक साईड बिझनेस मला सुरू करायचा आहे, किंवा माझ्यामध्ये आर्ट आहे, मला एकतर फोटोग्राफीची आवड पण आहे, जर मी त्याच्यातून पैसे कमवू शकलो तर. असे खूप सारे लोक असतील, म्हणून हा माझा प्रश्न आहे. म्हणून प्रोफेशनल फोटोग्राफी शिकून आपण पैसे कमवू शकतो का? ओके. आता पहिला एक तर तुम्हाला हे सांगतो की प्रोफेशनल फोटोग्राफी शिकून आपण चांगले पैसे कमवू शकतो, आणि त्यात खूप चांगले आणि त्यात आर्ट सुद्धा फार महत्वाची नाहीये, आहे गरजेची. पण बेसिकली तू प्रोफेशनल फोटोग्राफी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यात 25% फोटोग्राफी आणि 75% इतर स्किल्स येतात. ओके. तर त्यामुळे तुम्हाला जर प्रोफेशनल फोटोग्राफी म्हणून करिअर निवडायचं असेल तर डेफिनेटली इट्स अ गुड करिअर, आणि त्याच्याकरता बेसिकली आम्ही पूर्ण स्टुडंटना आमचे प्रोफेशनल फोटोग्राफीचे कोर्सेस म्हणजे आय थिंक मॅम शिकवतात, तर ती त्याच्याबद्दल डिटेल काय होईल. आता मला असं वाटतं की मी तुम्हालाच रिक्वेस्ट करणार होतो की आपण प्रोफेशनल फोटोग्राफीवरती एक स्पेशल, की आपल्याकडे एक बिझनेस आयडिया म्हणून एक पॉडकास्ट सिरीज आहे. त्याच्यामध्ये काय होतं की बऱ्याच म्हणजे तुम्ही काय करू शकता तुमच्या आयुष्यामध्ये, तुम्ही पैसे कसे कमवू शकता, तुम्ही तुमची छंद कसे जोपासू शकता, त्याच्यातून तुम्ही इव्हॉल्व कसं होऊ शकता, याच्यासाठी एक वेगळं. म्हणून मी तुम्हाला विनंती करणार होतो की प्रोफेशनल फोटोग्राफीवरती एक वेगळा पॉडकास्ट आपण करू शकतो का. परंतु
तुम्ही सांगताय की मॅम करते, तर आपण मॅमला विनंती करू. नाही, आणि त्याच्यात खूपच तुम्हाला माहिती मिळू शकते, कारण प्रोफेशनल फोटोग्राफी हा आमचा जो ॲक्च्युअली सेक्शन आहे बिग मध्ये, तो असा आहे की जे 10वी पास नापास जी मुलं आहेत त्या मुलांना पण एक चांगल्या उत्पन्नाची संधी, एक कौशल्य शिक्षणाची अट नाही. शिक्षणाची अट काहीच नाही आहे. तुमची कष्ट करण्याची तयारी पाहिजे, शिकण्याची पण नाही. सुरुवातीला शिकलो थोडं, त्यानंतर व्यवसायामध्ये कष्ट करणे, आणि बेसिकली तुम्ही सहज 50,000 ते 1,00,000 ऑन एन ॲव्हरेज आमच्याकडची मुलं कमावतात. जी मुलं आम्ही तयार करतो की जी 10वी पास नापास आहे, 10वी एक क्रायटेरिया ठेवलाय, कारण तेवढ्या लेवलची एक मॅच्युरिटी हवी त्यांच्याकडे, आणि त्या लेवलची मुलं 50,000 ते 1,00,000 सहज कमवतात, आणि इव्हन त्याच्यापेक्षा जास्त पण कमवणारे आहेत. पण ऑन एन ॲव्हरेज तुम्ही तेवढी कमवू शकता, एवढं नक्कीच आहे. आणि ऐशल मॅडम ह्याच्याबद्दल जास्त डिटेल तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगतीलच. त्यांना रिक्वेस्ट करूयात त्याच्या अगोदर. कारण मेनली मी हॉबीच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये असतो, कारण मी पहिल्यापासून माझी फोटोग्राफी हॉबी ठेवली आहे, आणि मला त्या लोकांबरोबर कनेक्ट करून त्याच गोष्टी करत राहणं जास्त आवडतं. फक्त मला एवढं सांगायला आवडेल की आम्ही ऑनलाईन घेत नाही अजिबात, कारण ऑनलाईन लर्निंग हे अजिबात फोटोग्राफी मध्ये अजिबात फ्रुटफुल नाहीये. हा, ऑनलाईन तुम्ही कसं आहे की तुम्हाला फोटोग्राफी येते आणि एखाद्या गोष्टीत काहीतरी स्पेशलाइज आहे की जे तुम्हाला बघायचं आहे, किंवा नवीन काहीतरी इक्विपमेंट आले, नवीन लेन्स आली आहे, नवीन लाईट आले, ते कसे वापरायचे एवढं बघण्यापुरतं तुम्ही ऑनलाईन ठीक आहे, पण तुम्हाला फोटोग्राफीतलं काहीच येत नाही, कॅमेरा सेटिंग कसे करायचे. तुम्ही जर माझ्या समोर असाल तर मी तुम्हाला 1 सेकंदात दाखवू शकतो. ऑनलाईन मध्ये मी तुम्हाला किती सांगितलं तरी तुम्हाला तो कंट्रोलच कळत नाही, कुठलं बटन फिरवायचंय हेच कळत नाही, आणि तो काही इफेक्टिव्ह होत नाही. जे समोरासमोर बसून आणि सिमिलर इंटरेस्टच्या लोकांबरोबर जो तुम्ही एन्जॉय करता, ती एन्जॉयमेंट अजिबात होत नाही. आणि तसंच हॉबीवाल्यांकरता आमचे बाकी प्रोग्राम्स पण आहेत. म्हणजे जसं आम्ही बेसिकली कॉर्पोरेट सेशन्स घेतो. कॉर्पोरेटमध्ये बरेचदा फोटोग्राफी या रिक्रिएशन ॲक्टिव्हिटी म्हणून त्यांच्याबरोबर आम्ही प्रोग्राम्स करतो. कॉर्पोरेट कंपनीत सेशन्स होतात, किंवा विकेंडला रिसॉर्टवरती फुल 1 डे सेशन करतो, की जो त्यांना मेडिटेशन किंवा रिक्रिएशन टाईप काम करतो, आणि लोक खरंच म्हणजे सगळं ताणभूक विसरून फोटोग्राफी एन्जॉय करतात. हे आहे. किंवा बाहेरगावचे, आता आम्ही ऑनलाईन घेत नाही, पण बाहेरगावच्या लोकांसाठी म्हणजे बेसिकली आम्ही लोकांना सांगतो की तुम्ही एक 10-15 लोकांचा ग्रुप बनवा, आम्ही विकेंडला येतो, तिथं आपण करू. आम्ही असं सोलापूरला किंवा वेगवेगळ्या गावाला आम्ही असे सेशन्स केलेले आहेत, की रोटरी क्लब आहे, किंवा IMA सोलापूर आहे, डॉक्टर्स सगळे यांनी मिळून तिथं प्रोग्राम ऑर्गनाईज केला, आम्ही तिथं जातो, तिथं प्रोग्राम करतो. तर असंही आपण बाहेरगावच्या लोकांसाठी प्रोग्राम्स करू शकतो. ओके, खूप छान सर. आणि खूप जबरदस्त, म्हणजे अगदी कॅमेराची सुरुवात, फोटोग्राफीची सुरुवात, वाढलेलं तंत्रज्ञान, पसरलेला त्याचा जो काही इम्पॅक्ट आहे, तो एक सगळ्या गोष्टीवरती आपण बोललो, त्याच्या याच्यावरती. आणि हॉबी म्हणून फोटोग्राफी शिकणं, आणि ते तुम्ही शिकवता खूप छान पद्धतीने. आणि फोटोग्राफी येणं किती महत्त्वाचं आहे हे सर्वात जे सरांनी सांगितलं ते खूप छान पद्धतीने सांगितलं. कारण आजकालचं जग फोटोग्राफीशिवाय चालू शकत नाही, फोटोशिवाय माझा दिवस जाऊ शकत नाही, इथपर्यंतचं झालेलं आहे. मग चांगली फोटोग्राफी आली तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काहीही काम करत असा कॉन्फिडंट फील कराल, एवढं तर मला या संपूर्ण पॉडकास्टच्या माध्यमातून कळालं. सर, हॉबी म्हणजे जर तुम्हाला हॉबी म्हणून फोटोग्राफी शिकायची असेल तर सर शिकवतात, पण मला त्याच्यापेक्षा जास्त इंटरेस्ट होता प्रोफेशनल फोटोग्राफी. कारण असे खूप लोक आहेत ज्यांना काही ना काही करिअर करायचं आहे, बरं त्याची आवडही असते, पण ती जर फोटोग्राफी शिकन आपण त्याला करिअर म्हणून निवडू शकत असू, त्यात चांगला पैसा कमवू शकत असू, आणि आपण एक आर्ट लेवलला किंवा एक माइंड लेवलला खूप सॅटिस्फाईड राहू शकत असू, तर ते शिकणंसुद्धा महत्त्वाचं आहे. सरांना मी विनंती केली होती, परंतु जर या पॉडकास्टला प्रेम मिळालं, तुमच्या तशा कमेंट्स आल्या, आणि जर तुमची माझी सर्वांची मिळून रिक्वायरमेंट राहिली की आपण एक प्रोफेशनल फोटोग्राफीवरती एक सेपरेट पॉडकास्ट, ज्याच्यातून प्रोफेशनल फोटोग्राफी शिकायची कशी, कुठे शिकायची, किती दिवस लागतात, काय पैसे लागतात, काय रिक्वायरमेंट असते, जर ही शिकली तर तिथून पुढे तुमचा मार्ग कसा असेल, किंवा तुम्ही किती पैसे कमवू शकता, कसे कमवू शकता, त्याचे लिमिट्स काय आहेत, काय काय नवीन रस्ते तुमच्यासारखे खुलू शकतात, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं त्या पॉडकास्टमध्ये घेण्याचा प्रयत्न करू. तत्पूर्वी या पॉडकास्टला प्रेम द्या, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला एक फोटोग्राफी हॉबी म्हणून शिकायची असेल तर सरांशी तुम्ही कनेक्ट होऊ शकता. सरांच्या ज्या काही प्रोग्झाविन्स कंपनीच्या ज्या काही डिटेल्स आहेत
त्या सर्व डिटेल्स आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जातील. प्रश्न असतील ते सुद्धा विचारू शकता. पुढच्या पॉडकास्टमध्ये कधीतरी आपण ते कव्हर करूयात. आणि तुम्हा सर्वांचं प्रेम असंच राहू द्या. सर, कसं वाटलं? या चॅनलवर आलो, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. थँक्यू सो मच सर. Thank you खूप so छान much. मार्गदर्शन केलं. भेटूयात पुन्हा. थँक्यू सो मच.